नमस्कार मित्रांनो, नवरी मे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता एजे वरती निघून जातो आणि तर रेऊ सुद्धा म्हणते, ताई येते मी, तू काळजी घे स्वतःची. तेवढ्यात लीलाला बाबांचा फोन येतो आणि बाबा म्हणत असतात की लीला जरा येतेस का इकडे, तुझ्या बरोबर बोलायचं होतं मला. लीला म्हणते, हो बाबा, पण आत्ता नाही, मी येईलच लवकर. आणि मग आता आजी म्हणतात, अगं तुझ्या बाबांचा फोन होता ना, जाऊन ये, त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल ना. मी तर म्हणते लगेच जा, रेऊ सोबतच जा आणि लवकर जाऊन ये. आता लीला म्हणते, ठीक आहे आजी, निघते मी. आणि लीला आणि रेऊ इकडे तिच्या माहेरी यायला निघतात. आता लीला बाबांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते, पण बाबा काही बोलतच नसतात, खूप शांत असतात. आणि लीला म्हणते, बाबा तुम्ही शांत आहात म्हणजेच तुम्हाला काहीतरी नक्की बोलायचंय. त्यावर बाबा म्हणतात, आपली रेऊ कोणाच्या तरी प्रेमात पडली. लीला म्हणते, काय? बाबा म्हणतात, हो, मुलगा चांगला आहे, हुशार आहे, शिक्षणही चांगलं कंप्लीट केले, चांगला घरातला आहे. लीला म्हणते, बाबा मग काय प्रॉब्लेम आहे? बाबा म्हणतात, तो मुलगा दुसरा कोणी नसून यश आहे. लीला म्हणते, यश म्हणजे दुर्गा मॅडमचा? त्यावर बाबा म्हणतात, हो. लीलाला आता खूप आनंद होतो. ती म्हणते, बाबा अहो यश किती चांगला आहे आपल्याला माहिती ना, आणि मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर बाबा म्हणतात, तुझं बरोबर आहे ग, मुलगा चांगला आहे, पण जहागीरदारांनी त्याची परवानगी द्यायला हवी ना यश आणि रेऊच्या लग्नासाठी, आणि मला नाही वाटत तिकडून परवानगी मिळेल. त्यावर आता लीला म्हणते, बाबा असं काय करताय तुम्ही, मी आहे ना, मी काही करू शकते रेऊसाठी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावर बाबा म्हणतात, अगं तुलाच तिकडे किती सहन करावं लागते ते माहिती मला. लीला म्हणते, काही नाही सहन वगैरे काहीही नाही, उलट मीच त्यांच्यावर सगळा रुबाब गाजवते. बाबा म्हणतात, तू घरच्यांची तोंड बंद करू शकते ग, पण बाहेरच्यांचं काय? अजूनही लोकांना असंच वाटतं की तू त्यांच्या पैशांवर डोळा ठेवून होतीस आणि म्हणूनच जहागीरदारांच्या घरी तू लग्न केलंस. त्यावर लीला काहीही बोलत नाही, पण तिला माहिती असतं की ती रेऊसाठी काहीही करू शकते. इकडे आता एजेंनी यश आणि दुर्गा यांना आपल्या रूममध्ये बोलवलेलं असतं आणि ते म्हणत असतात की यश, तुझे फ्युचरचे काय प्लॅन आहेस? आत्ताच तुझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, मग पुढे काय करणार आहेस? त्यावर यश म्हणतो, हो एजे, मी 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यूज दिलेत आणि जॉबच्या शोधात आहे मी. त्यावर एजे म्हणतात, हो, तू त्या पद्धतीने तुझा जॉब शोधस, पण मी तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन केलं तर तुम्हाला चालणार आहे का? आणि दुर्गा, मी तुलाही विचारतोय की यशसाठी मी जर काही प्लॅनिंग केलं तर चालेल का तुला? दुर्गा म्हणते, ऑफकोर्स एजे, चालेल. तुमच्यामुळेच तर यश परदेशात गेला होता शिकण्यासाठी, आणि तुम्ही चांगलंच कराल जे कराल ते, त्यामुळे आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये. त्यावर आता एजे म्हणतात, ठीक आहे, माझा डिसिजन मी तुम्हाला कळवतो. आणि हे दोघं तिथून निघून जातात. इकडे लीला विचारात पडलेली असते, रात्र झालेली असते आणि ती विचार करत असते की बाबांना तर मी म्हणाले की सगळं काही ठीक होईल, पण मी आता एजेंना कसं काय सांगू यश आणि रेवतीबद्दल, आणि तिकडून सगळ्यांचा पाठिंबा मिळेल ना ते काही नाही, पण मला याविषयी एजंटशी बोलावंच लागेल. आणि ती विचार करते की रेव एवढ्या रात्री कुठे गेली. खरं तर रेव आणि यश बाहेर बोलत बसलेले असतात. लीला आता बाहेर आलेली असते, तर दोघंही त्यांच्या फ्युचर प्लॅन विषयी बोलत असतात. यश म्हणत असतो, रेऊ, आपल्याला फ्युचरमध्ये खूप मोठा ब्रँड असेल बेकरीचा, आणि आपल्या खूप मोठ्या फ्रँचायझीज असतील सगळ्या ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये, आणि आपल्या ब्रँडचं काय नाव असेल का बरं, ते असं विचार करत बसलेले असतात. तेवढ्यात बाहेर लीला येते. लीला म्हणते, एवढ्या रात्री कुठे गेली? आणि तिला चाहूल लागलेली असते की ते बाहेरच लपलेले आहेत ते. मग आता लीला आतमध्ये जाण्याचं नाटक करते आणि म्हणते, बहुतेक रेव ना किचनमध्ये असेल, आणि ती दरवाजा बाहेरून ओढून घेते आणि परत बाहेर येऊन लपून जाते. यश आणि रेव आता बाहेर येतात. त्या दोघांचं बोलणं चालू असतं. रेव म्हणत असं, यश तू आत्ताच्या आत्ता इथून जा. यश म्हणत असतो, अगं कोणीच नाहीये, लीला वहिनीच आहे ना, मग तिच्यासमोर भेटलं तर काय प्रॉब्लेम आहे? तेवढ्यात लीला तिथे येते, दोघांचा चांगला कान पिळते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं, माझी परमिशन घेतली का तुम्ही? हा. त्यावर यश आणि रेव म्हणतात, सॉरी सॉरी लीला वहिनी. त्यावरती म्हणते, प्लीज असं म्हणा, आणि दोघं जण तिच्या विनवण्या करतात. आता लीला हसायला लागते आणि म्हणते, अरे वेड्यांनो, माझा पाठिंबाच आहे तुम्हाला, तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले, यापेक्षा आनंदाची बातमी कुठलीही असू शकत नाही, आणि हो, माझा पूर्णपणे सपोर्ट आहे तुम्हाला. तेवढ्यात तिथे कालिंदी येते. कालिंदी असं दाखवते की तिला खूप राग आलेला आहे आणि ती म्हणते, काय चाललंय तुमचं हे सगळं? हा, मला विचारलं होतं का तुम्ही, माझी परवानगी घेतली होती का? एवढ्या गोष्टी पुढे गेल्या तरी सुद्धा मला कळल्या कशा नाही? आणि ती सुद्धा बाहेर येते आणि एकदम हसायला लागते आणि म्हणते, रेऊ माझ्या सोन्या, एवढी छान आनंदाची बातमी दिलीस तू, आता तू सुद्धा तुझ्या लीलाताईसारखी एका मोठ्या घरात जाणार, माझं स्वप्न तू पूर्ण केलेस. यश आणि रेवती, खरंच तुम्हा दोघांची दृष्ट काढली पाहिजे. रेवती, तुझी तर मीठ मोहरीने दृष्ट काढणार आहे मी, मला खरंच खूप आनंद झालेला आहे. आणि हो यश, तू आता वरचेवर इकडे येत जायचं बरं का.
हो, पण आता तुझंच घर आहे आणि हो मला काकू नाही आई म्हणायचं आहे आजपासून. यश म्हणतो, काकू खरंच खूप थँक्यू. तुम्ही आम्हाला समजून दिलं आणि सपोर्ट केला. बरं चला निघतो मी आता, खूप उशीर झालेला आहे. आता कालिंदी म्हणते, रेवती बघते काय, त्याला सोडवून ये जा गाडीपर्यंत. आणि रेव सुद्धा यश बरोबर जाते. इकडे कालिंदी आता लीलाला बोलत असते आणि म्हणत असते, लीला तू जहागीरदारांची सून आहे, त्यामुळे मला सुद्धा असं वाटतं की माझ्या मुलीने तुझ्यासारखं सुख उपभोगायला हवं आणि म्हणूनच तू जसं तिथे राज्य करते ना तसंच रेवसोबत व्हायला हवं आणि तिच्या लग्नाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. मला काहीही माहिती नाही, यश आणि रेवचं लग्न व्हायलाच हवं. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जहागीरदारांची सून नाही तर सासू सुद्धा आहेस आणि त्यामुळे यश आणि रेवचं लग्न कसं लावायचं ते ते तू बघ. तू काहीही कर तिकडे, मला काहीही माहिती नाही, पण होकार हा यायलाच हवा. आता बाबा कालिंदीला रागवत असतात आणि म्हणत असतात, कालिंदी तिच्यावर का संकट टाकतेस तू, आणि हो या मोठ्यांच्या गोष्टी आहेत त्यामुळे मुलांना याच्यामध्ये ओढू नकोस. त्यावर कालिंदी म्हणते, बरोबर बोललात तुम्ही, पण त्या जहागीरदारांच्या घरी ना आपल्या बोलण्याला काही किंमत नाहीये. कोणाच्या बोलण्याला किंमत आहे, या तुमच्या मुलीच्या बोलण्याला किंमत आहे. आणि म्हणूनच म्हणते लीला, माझी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं तू जहागीरदारांच्या घरी लग्न करून गेलीस आणि छान आनंदाने संसार करते, तुझं जेवढं भलं झालं ना तेवढंच रेवचं देखील व्हायला हवं. आणि म्हणूनच मला त्या घरातून होकार पाहिजे, एवढी ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ती बोलून निघून जाते. तेवढ्यात तिथे रेवती आलेली असते. रेव म्हणते, ताई मी यश बरोबर लग्न करायचं ठरवून तुला संकटात टाकलं नाही ना ग. त्यावर लीला म्हणते, नाही ग, काही काय बोलतेस, यश खूप चांगला आहे आणि तुला खूप सुखात ठेवेल आणि सगळं काही छान होणार आहे, तू काळजी करू नकोस. आणि ती रेवला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, मी उद्याच बोलते घरच्यांसोबत. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आणि लक्ष्मी कोणाला तरी फोन करून मिठाईची 5 किलोची ऑर्डर देत असते. आणि हे ऐकून सरस्वती म्हणते, वहिनी आत्ता दिवाळी गेली ना, एवढी 5 किलोची मिठाई का ऑर्डर करताय तुम्ही. त्यावर लक्ष्मी म्हणते, अगं हो, बातमीच तशी आहे, एजेंनी श्वेताला घरी बोलून घेतलंय आणि तिच्यासाठी स्थळ सुद्धा आणलंय आणि कोण मुलगा आहे ते आज लगेच सांगणार आहे. बघ ना, एजे आपल्या माहेरच्यांचा किती विचार करतात ना. खरंच एजे खूप चांगले, चल आपण पटकन तयारी करायची. त्यावर सरस्वती म्हणते, नाही तसं असतं ना, एजंटनी विक्रांत दादाला कधीही जेलमध्ये जाऊच दिलं नसतं, पण एजंटनी तसं नाही केलं. आता इकडे एजंटनी श्वेता तिच्या आईला घरी बोलवलेलं असतं, सगळेजण जमलेले असतात. श्वेता येते आणि एजंटना म्हणते, एजे तुम्ही माझ्यासाठी खूप करत आहात आणि खरंच तुम्ही मला माफ करायला नको हवं होतं, पण तुम्ही मला एवढ्या लवकर माफ केलं आणि त्यासाठी मी तुमची खूप ऋणी आहे. खरंच थँक्यू एजे, तुम्ही एवढ्या लवकर आम्हाला लगेच घरी बोलवलं आणि माझ्यासाठी स्थळ सुद्धा सुचवलं. तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं. ती आजींना सुद्धा म्हणते, आजी खरंच खूप थँक्यू. आजी म्हणतात, श्वेता आता सगळं काही छान होणार आहे, पण तूही चांगली वागा. श्वेता म्हणते, हो आजी, मी अगदी चांगलं वागेल आणि कधीही पुन्हा तशी चूक करणार नाहीये. श्वेताची आई सुद्धा म्हणते, एजे तुम्ही एवढ्या लवकरात लवकर तुमचा शब्द पाळला आणि श्वेतासाठी स्थळ सुचवलं. आता माझी खात्री आहे की ते स्थळ सुद्धा तुमच्यासारखंच तोला मुलाचं असेल. त्यावर एजे म्हणतो, हो श्वेताची आई आणि श्वेता खूपच खुश असतात. आता ते लीला पण आलेली असते. एजे म्हणतात की मी तुझ्यासाठी मुलगा शोधलाय आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणीही नसून यश आहे. यश खूप हुशार आहे, सिन्सिअर आहे आणि तुला सुखात ठेवेल आणि माझी खात्री आहे तू पण खूप छान संसार करशील. आता हे सगळं ऐकून सगळेच खूप आश्चर्यचकित झालेले असतात. यशला तर कळतच नसतं काय बोलावं. तो मनातल्या मनात विचार करतो की एजे मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या फ्युचर बद्दल तुम्ही डिसिजन घेऊ शकतात, पण लग्नाबद्दल तुम्ही कसं काय डिसिजन घेतला. माझं प्रेम तर रेवतीवर आहे ना. पण इथे सगळ्यांसमोर मी कसं सांगू तुम्हाला, रेवतीची परमिशन घेतल्याशिवाय मी कुणालाही काही सांगू शकत नाहीये. आता यश म्हणतो, एजे आय एम सॉरी, पण श्वेताचं मागचं वागणं. त्यावर एजे म्हणतात की हे बघ, ते सगळं मागचं होतं आणि आता श्वेता सुधारलीये, ती असं पुन्हा कधीही करणार नाही. तिच्या मागच्या जुन्या गोष्टींवरून आपण तिला जज नाही करू शकत. आणि श्वेता तुला आवडेल ना यश बरोबर लग्न करायला. श्वेता म्हणते, हो एजे, तुम्ही हा डिसिजन घेतलाय म्हणजे चांगलाच असणार आहे आणि म्हणूनच तुमच्या सांगण्यानुसार मला आवडेल यश सोबत लग्न करायला. आता लीला पण खूपच आश्चर्यचकित झालेली असते की एजे असं कसं करू शकतात ते. तर मग बघूया पुढे आता लीला आणि यश दोघं मिळून काय करतायत ते. तर येणारे एपिसोड असेच इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.